रामकृष्ण हरी नाचू कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 63 आपण पाहत आहात। या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहे ते सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मसवड येथील अण्णासाहेब जाधव आहेत। किराणा मालाचे दुकानदार ते कीर्तनकार असा हा त्यांच्या जीवनातील प्रवास आहे। महाराजांचा हा कसा प्रवास जीवनातील झाला या संदर्भात आज आपण त्यांच्याशी गप्पा मारताना माहिती घेणार आहोत। रामकृष्ण हरी महाराज। रामकृष्ण हरी महाराज, तुमच्यासाठी पहिलाच प्रश्न असा आहे की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण 12वी झालं आणि त्याच्यानंतर मी CTC DED चा कोर्स केला। कशाचा? CTC DED कार्यानुभव शिक्षकांचा कोर्स केला वडोद या ठिकाणी। आणि त्याच्यानंतर मी 1999 31 डिसेंबर 1999 साली अनावधानाने माळकरी झालो। म्हणजे माझ्या जीवनामध्ये सांगा महाराज, तुम्ही कोर्स केला CTS DED, हो, मग त्यानंतर शिक्षक होण्यासाठी काय कुठे नोकरी कुठे का अनुभवासाठी कुठे काय केलेलं होतं का? हो, अनुभवासाठी काम केलं तुम्ही? ते मी जिल्हा परिषद शाळेला सुरुवातीला महात्मा फुले शिक्षण हमी योजना केंद्राकडे काम केलं। त्याबरोबर मी गुरुकुल श्री गुरुकुल विद्या मंदिर मसवड या ठिकाणी सुरुवातीचं काम केलं। आणि त्याच्यानंतर मी 2019 ते 2024 अखेर राष्ट्रबंधू राजोजी दीक्षित गुरुकुल पिंपरत या ठिकाणी बंडाता त्यांच्या संस्थेमध्ये काम केलं। माऊली, एक सांगा, खरं तर नोकरीचा एवढा मोठा प्रवास बघितल्यानंतर तुम्ही किराणा माल दुकानाच्या व्यवसायाकडे वळाला। केव्हा किराणा माल दुकानाकडे व्यवसाय सुरू केला? तो किराणा मालाचा व्यवसाय हा सर्वसाधारणपणे 10 वर्षापूर्वी सुरू केलेला होता। आई आणि वडिलांनी दोघांनी केलेला होता सुरू। वडील गेल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडस ध्यान दिलं आणि ध्यान दिल्यानंतर हळूहळू वाढवत गेलो, ते व्यवसाय वाढवत गेलो। आता माऊली, एक सांगा, खरं तर तुम्ही शिक्षकी पेशातली व्यक्तिमत्व, आता एक सांगा की तुम्ही तुळशीची माळ गळ्यात घातलेली आहे, तर तो कसा प्रसंग आहे की आता आपण तुळशीची माळ गळ्यात घालावी? म्हणजे एका वेळेला कसं कोणीतरी सांगतं, काहीतरी असा प्रसंग घडतो आणि मग आपण तुळशीची माळ घालतो, तर काय घडला प्रसंग हा? 31 डिसेंबर 1999 साली सोमवार आलेला होता आणि आमच्या घराण्याची परंपरा अशी होती पूर्वीपासून, आई वडिलांची पूर्वी माळ होती। मी ज्या वेळेला गर्भात होतो 6 महिन्याचा, त्यावेळेला आई वडिलांची माळ होती। रसाळ दादांच्या हस्ते त्यांनी माळ घातली होती। पंढरीची वारी, माझं मूळ गाव महिमानगड उकिरंडे, परंतु हे आजूळ असल्यामुळे मी मसवडला स्थायिक झालो। आणि त्याच्यानंतर मग माझ्या जीवनामध्ये माझे मित्र एक भरत नलवडे म्हणून शिक्षक आहेत आता जरेला, तर ते इथं राहायला होते कॉलेज जीवनामध्ये त्यांच्या, आणि मी त्यावेळेला 10वीला होतो। मग 31 डिसेंबर 1999 साली सोमवार असल्यामुळं मांसाहार करणे बंद आणि पार्टी होती। मग पार्टीमध्ये त्या मुलांना जेवण काय करायचं? आता हा एकटाच मुलगा त्या रूममध्ये, आपल्या रूममध्ये माळकरी आहे आणि बाकीच्या मुलांनी सर्व अगदी म्हणजे 31 डिसेंबरचा कार्यक्रम सुरू केला। मग त्याच्यासाठी मी विचार केला की नाही, म्हटलं आजपासून आपण सुद्धा निर्धार करायचा आणि आपण सुद्धा माळ घालायची आणि आपण मांसाहार बंद करायचा। तोपर्यंत मी माझा मांसाहार होत होता, म्हणजे ठराविक वेळेला व्हायचा असा। मग त्याबरोबर मी आईला सांगितलं आणि त्याच्यासाठी मी जेवण, श्रीखंड वगैरे चपाती असं घरी बनवून घेऊन गेलो द्यायला, आणि आम्ही एकत्र बसून दोघांनी जेवलो। त्याच्यानंतर मी कॉलेजला गेलो गोंदवलेला। महाराजांच्या तिथं माझ्या जीवनामध्ये अनेक प्रसंग घडत असे गेले। त्या कॉलेजला जात असताना मी रोज दर्शन करायचो महाराजांचं तिथं गेल्यानंतर। आणि मग मुलं, मी सकाळी रूमवर जेवण करायला बसलो, नाश्ता करायला बसलो, तर मुलं विनाकारण त्याच्यामध्ये अंड्याची पोळी असेल किंवा अन्य काय मांसाहाराचे पदार्थ चेष्टा मस्करीतून करायचे ते। मग ते मी तसंच जेवण ठेवायचो आणि निघून जायचो दिवसभर उपवाशी। घरी कुणाला सांगायचं नाही, काय नाही। तो मित्र बघायचा, त्यालाही तळमळ वाटायची, अरे अण्णा तू कसं काय हे करतोय, माझ्यासाठी तू माळकरी होतोय काय? नाही, म्हटलं मी हे करायचं, घालायचं। आणि मग 2000 साली आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह मसवड या ठिकाणी वैभव गणेश मंडळात सप्ताह सुरू झाला। सप्ताह सुरू झाला, त्याचे ज्या प्रेरणा होत्या ते गमरे गुरुजी, नारायण गमरे गुरुजी पळशीचे, त्यांच्या मार्फत तिथं अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला। मी त्या ठिकाणी सप्त्यामध्ये जायला लागलो। मग ते त्या जे वातावरण होतं, वारकरी महाराज मंडळी, ते मग मनाला भावलं। आपण सुद्धा याच्यामध्ये जर आलो, आता आहेच, परंतु आणखी जर ह्याच्यामध्ये आलो तर आणखी आपल्यालाही करता येईल, करिअर त्या दृष्टीनं थोडंसं घडेल।
आणि मग मी चालत गेलो दिवडला. माळ घालायची होती मला आणि माळ घालत असताना मग माझ्या मनात आलं की आज हे गुरुजी आहेत त्यांच्याकडून आपण माळ घालूया. म्हणून मी चालत गेलो. मला सुरुवातीला घरातून सुद्धा विरोध झाला की आपण रामोशी समाजातील आणि मग आपलं शिकार करणं वगैरे आणि जे आहे परंपरा आहे आणि मग आपण माळकरी झालं तर कसं काय करायचं. आणि मग मी सर्वांचा विरोध झुगारला, आईचा वडिलांचा सर्वांचा विरोध झुगारला आणि मी दिवडला चालत गेलो. दिवडला त्यावेळेला गुरुजी शाळेला होते, बुधवार दिवस होता, चतुर्थी तिथी होती. आणि मग मी तिथं गेल्यानंतर गुरुजींना म्हटलं मला माळ घालायचे. गुरुजी म्हणले कसं काय आलाय काय. नाही म्हटलं गुरुजी, गमरे गुरुजी मी आलोय म्हणलं तुमच्याकडे आणि मला माळ घालायची आहे, मान्य आहे. मग ते म्हणले आता संध्याकाळी आपण घेऊ तिथं कार्यक्रम, गणेश मंदिरात प्रवचन असायचं ना गुरुजींचं. आणि मग प्रवचनाला मला तिथं बोलवलं, या म्हटले माळ घेऊन या म्हटले. तिथं मंदिरातली माळ दिली, खडी साखर आणि तुळशीची माळ दिली आणि रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि आषाढीची वारी. तिथून माझ्या जीवनाला आध्यात्मिक दृष्ट्या सुरुवात झाली. माऊली एक सांगा, खरं तर तुम्ही हा प्रवास सांगितला जीवनातला माळ कशी घातली जी. आता प्रश्न पडतो की आपण कीर्तन भजन ऐकतो इथपर्यंत ठीक आहे, म्हणजे माळकरी आहोत, पंढरपूरला जायचं, वारी करायची, पायी यात्रे आषाढी वारी सभा ठेवायचा. पण असा कसा मनात प्रश्न आला की आता आपण प्रवचन सांगावं, कीर्तन सांगावं, कसा तो विषय आहे? तो प्रसंग माझे आता मित्र जे होते ते वारले, वैकुंठवासी संजय महाराज सुतार, हे गाव कुठलं त्यांचं? मसवडच. बरं. तर ते ज्या वेळेला आम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये हरिपाठाला जायचो, माळ घातल्यानंतर काही माहित नाही काही नाही, पण आपला हरिपाठाला बसायचं त्यांच्याबरोबर सुरुवात केली. हरिपाठाला सुरुवात केल्यानंतर त्या ठिकाणी दर एकादशीला आम्ही भजन करायचो. मग तिथले पहिलं भजन करते वसंत महाराज कोले, मसवडमधलेच आहेत ते, व्यापारी आहेत तुमचे बाजारमध्ये हे करणारे. तर ते भजन एक तारी भजन करायचे. मग आम्ही दर एकादशीला विठ्ठल मंदिरात जाऊन भजनाला सुरुवात केली, दिवा लावून भजन करत बसायचो. मग त्यावेळेला दर एकादशीला असा उपक्रम ठरला की हरिपाठ झाल्यानंतर प्रत्येकाने सुरुवातीला प्रवचनाचा विषय घ्यायचा. आणि प्रवचन करत असताना मग मला संजय सुतार आणि अशोक गुरुजी आहेत, त्यांनी सांगितलं की तुमची बोलण्याची भाषाशैली वगैरे व्यवस्थित आहे, तर तुम्ही का करत नाही प्रयत्न, म्हणून तुम्ही प्रयत्न करा. आणि तिथून मी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहिलं प्रवचन सुरुवात केली एकादशीचं. आणि त्याच्यानंतर बरेच ठिकाणी भागामध्ये प्रवचन झाली. आता एक सांगा माऊली, पहिलं तुमचं प्रवचन झालेलं लोकांनी प्रतिक्रिया काय दिली, म्हणजे कसं झालं? कारण सगळ्यात पहिला प्रसंग असला का आपल्याला उत्सुकता लागते. हा बरोबर आहे, कारण एकतर आपण ह्याच्यात असतो टेन्शन मध्ये, कसं होतंय सगळं ती गडबड होते आणि परत झाल्यानंतर पण आपल्याला वाटतं की कसं झालं लगेच विचारतो ना आपण. हा बरोबर आहे. कसं काय आहे तो प्रसंग? त्यावेळेचा प्रसंग लोकांनी म्हणजे सुरुवात मी ओवी घेतली आणि ओवी घेतल्यानंतर थोडं सांगत गेलो, लोकांना ते भावलं. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की थोडंसं तुमचं कुठं बरोबर येतंय, कुठं चुकतंय, कोणत्या पद्धतीत सुरुवात केली पाहिजे. सुरुवातीचं जे भजन आहे हरे राम हरे कृष्ण किंवा रामकृष्ण हरी, आणि ते घेतल्यानंतर ओवी घेतली प्रवचनाला. ओवी झाल्यानंतर त्याचा संदर्भ ज्या पद्धतीनं द्यायचा आहे त्या पद्धतीने आणि त्या दृष्टांत, आणि ते लोकांना थोडं मग ते दृष्टांत देत असताना अगदीच म्हणजे डोक्यावर जाणारे सारखे दृष्टांत सुद्धा देऊन नाही चालत. मग त्याला आपल्या संसारातील जोड, मग सासू सुनेचे दृष्टांत असतील किंवा अन्य काही दृष्टांत असतील, अशा ह्याच्यातून त्यांना मग लोकांना ते भावत गेलं. आणि भावल्यानंतर परत व्यासपीठ निर्माण केलं अशोक गुरुजी यांनी. काय केलं की तालुक्यातील जे काही सप्त्या आहेत त्या ठिकाणी ते सांगायला लागले अण्णा महाराज प्रवचन करतात. आणि मग त्या ठिकाणी राऊतवाडीला प्रवचन असेल, मसवडमध्ये असेल, पळशीमध्ये असेल, शिंगणापूर असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तालुक्यात परत प्रवचनाची संधी मिळत गेली. म्हणजे पहिल्या प्रवचनात आपल्या लोकांनी सांगितलं की महाराज असं थोडासा बदल करा. माऊली एक सांगा, पहिलं कीर्तन तुमचं कुठं झालं? म्हणजे पहिलं कीर्तन माझं पानवण या गावी झालं, संत गजानन महाराज आश्रम या ठिकाणी. आणि त्यावेळेला मी तुकोबरायांचा तुकाराम नाम घेता कापे यम या अभंगावर चिंतन केलं. त्या ठिकाणी संजय सुतार आणि आम्ही त्या गुरुजींच्या घरी, म्हणजे तोरणे गुरुजी आहेत
खूप सुंदर ते सकाराम तोरणे गुरुजी. सकाराम तोरणे गुरुजी त्यांच्या ठिकाणी आम्ही भजनाला जायचो. आणि मग तिथेही परंपरा सुरू झाली की कीर्तन असावं म्हणून कीर्तन करावं. आणि मग त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही कीर्तन करा. मग पहिल्या जीवनातला प्रसंग मग आमचे मायनीचे एक राजाराम माने म्हणून आहेत फॉरेस्ट अधिकारी रिटायर झाले. मग माझ्याकडे गाडी नव्हती सायकल हे करून मग आता पालवणला तर जायचं आणि ते अनावधानाने घरी आले आणि म्हणलं मामा आपल्याला कीर्तनाला जायचं आहे. ते माझ्या बरोबर पहिले श्रोते त्या ठिकाणचे आणि पुळकोटी गावचं ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ त्या ठिकाणी होतं. मग 1 तास मी कीर्तन त्या ठिकाणी केलं पहिलं कीर्तन जीवनातून. आणि त्याच्यानंतर मग मी गुरुकुल बंडातात्या कराडकरांच्या गुरुकुलमध्ये त्या ठिकाणी द्वादशीचा कार्यक्रम असायचा. आणि द्वादशीच्या कार्यक्रमामध्ये त्या विद्यार्थ्यांनी एक दिवशी महाराज नसल्यामुळे तिथं विद्यार्थीच म्हणले महाराज तुम्ही आज कीर्तन करा. आणि मग त्या ठिकाणी कीर्तनाला संधी मिळाली. म्हणजे पहिलं कीर्तन पानवनमध्ये अशी गुरुजींच्या समोर. हो गुरुजींच्या समोर गजानन महाराजांच्या आशीर्वादानं पहिलं कीर्तन त्या ठिकाणी सुरू. आता एक सांगा माऊली, खर तर कीर्तन म्हटलं का आपण जनरली काय बघतो स्वर एक महत्वाचा असतो. बरोबर आहे. आणि तो स्वर कीर्तनकाराला जोडणं गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यात एक्सपर्ट असणं ते कसं तुम्ही जोड, कारण एक तर शिक्षकी पेशा असं दुकानदार मला दुकानदार शिक्षकी पेशा पण ताल सुराचं ज्ञान मला थोडंसं कमी होतं. आणि मग मी काय केलं की आपल्याला बोलण्याची शैली आहे. मग त्याच्यानंतर जे आपले गायक मंडळी असतात त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्या महाराज मंडळींनी सुद्धा मला प्रोत्साहन दिलं. महाराज तुम्ही बोलत राहा, आम्ही गायनाची जी पदं आहेत ज्या मधील जे प्रमाण आहेत ते आम्ही उचलतो, तुम्ही त्याची काळजी करू नका. त्यामुळं त्या लोकांनी त्या मुलांनी मला सहकार्य केलं. मग कीर्तनामध्ये रंगत यायला लागले. जी माऊली एक सांगा, खरं तर तुम्ही आता हे कीर्तन आता काय लागतं त्याला अभ्यास लागतो. आता तुमच्यावर जबाबदारी 2-3 आहेत. बरोबर. दुकान आहे 24 तास ते नाहीतर म्हटलं तिथं वेळ जातो. परत हे आहे तर अभ्यासाला कसा वेळ देता तुम्ही? अभ्यासाला मी काय करतो पहाटेच 4, 4:30, 5 वाजता उठलो की माझा नित्यनेम आहे मानस पूजा करणे महाराजांची गोंदवलेकर महाराजांची आणि हनुमान चालीसा पठण करणे. हनुमान चालीसा पठण केल्यानंतर बाकीचं दिनचर्या दिवसभरातली देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुळशीला पाणी घातल्यानंतर मग दुकानात बसून अभ्यासाला सुरुवात करायची. आपल्याला ज्या ज्या विषयाचं चिंतन एखादं कीर्तनकारांचं आपण कीर्तन ऐकलं किंवा एखादं प्रवचन ऐकलं तर ते वाचल्यानंतर ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये काय मुद्दे आहेत आपल्याला सविस्तर कसे करायचं. संध्याकाळी समजा एखाद्या कीर्तनाला गेलो तर आल्यानंतर थोड्याशा नोट्स काढतो त्या कीर्तनाच्या आणि महाराजांनी काय काय सांगितलंय. आपल्याला जर उद्या प्रवचन करायचं आहे कीर्तन करायचं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे ते दिवसभराच्या ह्याच्यामध्ये अभ्यास आणि संध्याकाळी सुद्धा मी थोडंसं झोपताना चिंतन आज दिवसभरामध्ये आपल्याला काय काय करता आलं आपण काय केलं आणि ते थोडंसं लिहून काढतो. माऊली एक सांगा, खरं तर हे सगळ्याच गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहेत वेळेतले वेळ काढून. आता बऱ्याच वेळेला माझाच प्रश्न असतो काय प्रश्न की तुमच्या नजरेतून कीर्तन प्रवचन कुठला अवघड असतं जास्त? कीर्तन आणि प्रवचन अवघड तसं विचार केला तर अवघडही नाही आणि विचार केला तर खूप अवघडही आहे. प्रवचन करत असताना एखाद्या ओळीवर किंवा एखाद्या अभंगावर सुद्धा प्रवचन केलं जातं. माऊलींची ओवी घेतली तुकोबरायांचा अभंग घेतला तर त्याच्यामध्ये आपण आपल्या पद्धतीनं आणि संतांना काय सांगायचं आहे अभिप्रेत काय आहे संतांना आणि समाजाला काय देणं अपेक्षित आहे आपण ते आपण प्रवचनाच्या माध्यमातून देऊ शकतो. आणि कीर्तनाच्या माध्यमातून सुद्धा काय होतं कीर्तनकारांकडे पाहत असताना समाजाचा एक दृष्टिकोन असतो की शाळेमध्ये गेल्यानंतर जशी मुलं आपल्याकडे पाहत असतात गुरुजी आपल्याला काय शिकवतात तसं कीर्तनकार हे समाजातले शिक्षकच आहात. ते काय करतात की कीर्तन तनातील कीर म्हणजे अंधार दूर करण्याचं काम कीर्तनकार करत असतात. पण त्यांच्याकडे पाहत असताना त्यांची चालरीत त्यांचं वागणं समाजाचा दृष्टिकोन कसा आहे कशा पद्धतीनं आहे आणि ते समाज आपलं निरीक्षण करत असतो. त्यामुळं अवघड दोन्ही नाही आणि सोपंही दोन्ही नाही. फक्त अभ्यास करत असताना त्या कीर्तनकारांनी प्रवचनाचा अभ्यास केला कीर्तनाचा अभ्यास केला वेळ प्रसंगी जसं असेल तशा पद्धतीनं तिथं आपल्याला वागावं लागतं. समजा श्रोताच नाही तर कीर्तन कोणाला सांगणार आहे? बरोबर आहे.
प्रवचन त्या प्रसंगी वेळ प्रसंगी प्रवचन सुद्धा करावं लागतं. आता आमच्या जीवनामध्ये असाच असा प्रसंग घडला. आमचे बुधावले महाराज म्हणून एक कीर्तनकार आहे, मोहन बुधावले महाराज, मुलाखत झाली आपल्या त्यांची. जे तर आम्ही गंगोतीला कीर्तन होतं त्या ठिकाणी वर्ष श्राद्धाचं, आणि कीर्तनाला गेलो, सगळं तयारी झाली, परंतु अचानक त्या गावामध्ये एक मयत झालेलं होतं. आणि मयत झालेलं असल्यामुळं छोटं गाव गंगोती, त्यामुळं त्या ठिकाणी असं ठरलं की बाबा आज कीर्तनच करायचं नाही. मग आज आपण सर्वजण गेलेलो आहे म्हटल्यानंतर करायचं काय, म्हणून मग त्या ठिकाणी प्रवचनाला योग आला आणि प्रवचन केलं. त्याच विषयावर अर्धा तास प्रवचन झालं, आणि प्रवचन महाराजांचं झाल्यानंतर मग आम्ही म्हणजे असे काही काही प्रसंग जीवनात घडतात. माऊली एक सांगा, आता खरं तर आषाढी वारी सुरू झालेल्या आहे. जी. त्यातल्या काही दिंड्या आळंदीला जातात आणि आळंदीवरनं पंढरपूरला जातात. बरं. तर वारीचा अनुभव काय आहे, म्हणजे कधी सहभागी होऊन कसा घेतलाय तुम्ही, किंवा काय सांगताल वारीबद्दल? वारीचा आनंद खूप सुंदर आहे. माझ्या जीवनामध्ये पहिली वारी मी गोंदवलेकर महाराजांची 2001 साली दिंडीमध्ये मी आलो, आणि त्यावेळेचा प्रसंग असा घडला माझ्या जीवनातला की आम्ही नवचैतन्य हायस्कूलला माझं 11वी-12वीचं ऍडमिशन होतं. महेश जगताप आणि मी, माझा तो मित्र आहे महेश जगताप, आम्ही दोघं वारीसाठी षष्टीला प्रस्थान असते गोंदवलेकर महाराजांचं. मग वारीसाठी म्हणून आम्ही सकाळच्या 8:30च्या वसई गाडीनं गेलो होतो, आणि आमची कॉलेजला जाण्याची गाडी जी होती ती 9ची गाडी होती, सातारा सोलापूर. तर त्या सोलापूर गाडीनं ऍक्सिडेंट पिंपरीमध्ये झाला, स्टेअरिंग रॉड तुटलं आणि पुलावनं खाली जाऊन गाडी पडली. त्या ठिकाणी आमच्या शिक्षिका सूर्यवंशी मॅडम, त्याबरोबर ज्या मुलं होती बाकीची, त्यांना अपघातात कोणाला डोक्याला लागलं, कोणाला पाय मोडला, असं घटना घडल्या. मग माझ्या घरी समजलं आईला की शाळेत जाणाऱ्या मुलांचा ऍक्सिडेंट झालेला आहे गाडीचा. मग मी एकुलता एक, आईला थोडस भीती वाटली, बरोबर आहे, काळजी वाटली. तिनं दुकान बंद केलं, छोटं त्यावेळेला टपरी होती, दुकान बंद केलं आणि महेश जगतापच्या आईला बरोबर घेतलं. म्हणले गाडीचा ऍक्सिडेंट झाला, असं आपल्याला जायचंय. मग गोंदवले खुर्द मध्ये ते आल्या, दोघी आल्यानंतर गोंदवले खुर्दला ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांनी तपासणी केली तिथं, तर म्हणले सिरियस पेशंटना सातारला नेले. आता दोघींचेही पाय गळटले, बरोबर, अक्षरशः त्यांना, म्हणजे आता दोघींना एक एकच मुलगा, करायचं काय. आणि तोपर्यंत महाराजांची दिंडी गोंदवले खुर्द मध्ये आली होती, आणि त्या दिंडीमध्ये मी नाचत होतो, आनंदानं बागडतो. आणि ती आईनं एसटीतून खिडकीतून पाहिलं, आणि पाहिल्यानंतर तिथंच हात जोडलं आणि सांगितलं, महाराज हा तुमचा, आता माझा याच्यावर अधिकार नाही. हा जीवनातला पहिला प्रसंग. आणि तिथून जो आनंद मला निर्माण होत गेला, अखंड वारी गेली, 24-25 वर्ष वारी घडली. त्यानंतर फक्त कोरोनाच्या काळामध्ये वारी घडली नाही. आणि आळंदीचा तर तो आनंदच आहे, अवर्णनीय आनंद आहे. आळंदीला तोही जीवनातला असाच प्रसंग घडला. माऊलींच्या सोहळ्याला गेल्यानंतर प्रदक्षिणा झाली, समाधी सोहळ्याला गेलो होतो पहिल्यांदा आम्ही, गुरुजी, संजय सुतार, गावची बाकीची भजनी मंडळ होती. आणि गेल्यानंतर प्रदक्षिणा, आंघोळ करून प्रदक्षिणा झाली, आणि प्रदक्षिणा पूर्ण करताना इंद्रायणी मातेला येऊन हातपाय धुण्यासाठी आम्ही उतरलो. आत उतरल्यानंतर एकदमच मी बुडलो, फक्त माझी 2 बोट अशी वर राहिली होती. आणि ते संजय सुतारांनी पाहिलं आणि त्यांनी मला वर काढलं. म्हणजे तोही जीवनातला माझा एक वेगळा प्रसंग, आलेले प्रसंग माऊलीनं बरोबर हे केले. त्यानंतर दुसराही असाच प्रसंग घडला, तुम्हाला बाजूला केलं, बाजूला केलं माऊलीने मला. आणि तो मग आनंद, हे माळेचं हे गुणधर्म आहे, माळेचं महत्व आहे. मी ज्या वेळेला माळ घातली, माझं श्रीराम जय राम जय जय रामचा जप, रामकृष्ण हरी जप, स्वामी समर्थ जप, असं मी वेगवेगळं. तर माझ्या जीवनात असाही प्रसंग घडला, माझ्या मावस बहिणीचं लग्न होतं तोंडले बोंडल्यामध्ये, आणि मी कॉलेजला गोंदवलेला रूम घेतली होती त्या मुलांच्या त्या रूम मध्ये आम्ही राहिलो होतो. तर माझे काका मावशी सर्वच बोलवायला आले पहाटेचं, आणि बुधवार दिवस होता, आणि घरातील सर्वच लग्नाला माझ्यासह सगळे, फक्त आई आणि आजी आणि मावशी, फक्त 3च व्यक्ती घरात राहिल्या होत्या. बाकी बहीण, मेहुणे, त्यांची मुलं, सर्वजण आलो. आणि पिलीव घाटामध्ये आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. गाडी दरीत 3 पलट्या खाल्ल्यानंतर आम्हाला समजलं की आपला ऍक्सिडेंट झाला. पण त्यावेळेला असा प्रसंग घडला, माझ्या हातामध्ये माळ होती, महाराजांचा जप चालू होता, श्रीराम जय राम जय जय रामचा असा जप चालू होता. गळ्यातली माळ मी जपालाच घेतलेली होती, जप चालू होता, आणि मी नुसतं साखर झोपेत होतो. आणि तोपर्यंत पलटी झालेली समजलं, सर्वांना लागलं, सगळ्यांचं रक्त माझ्या अंगावर पडलं, पण मला कुठेही खर्चटलं नाही. हा माझ्या जीवनातला शेवटचा प्रसंग, आनंदाचा. म्हणजे महाराजांनी मला तिथं सुद्धा अगदी धक्का लागू दिला नाही.
आज तागायत मला कुठंही धक्का लागू दिला नाही कसल्याही प्रसंगात. हे महाराजांची माझ्यावर असणारी कृपा आणि हे नामाचं महत्व. नामामुळे मी तरत गेलो. अनेक घटना माझ्या जीवनात वाईट घडल्या, त्रास झाला, पण हे केवळ नामामुळे आणि माऊलींमुळं घडत गेलं आणि माऊलींमुळंच माझ्या जीवनातला मला अनेक महाराजांचे संतांचे आशीर्वाद लाभले. पूर्ण म्हणजे संपलेली व्यक्ती परत जीवनात व्यवस्थितरित्या त्यामध्ये येणं उभी राहते. फिनिक्स पक्षास प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून उंच भरारी करत म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत हे मग त्यामध्ये गुरुवर्य बंडातात्या कराडकरांचे आशीर्वाद असतील, नरळे गुरुजींचे आशीर्वाद असतील, कोले महाराजांचे आशीर्वाद असतील, गंभरे गुरुजींचे आशीर्वाद असतील किंवा अन्य जे महाराज म्हणजे सुभाष महाराज घाडगे वैकुंठवासी सुभाष महाराज घाडगे कोळेवाडीचे त्यांचे आशीर्वाद असतील, रसाळदादांचे अण्णांचे आशीर्वाद असतील, या सर्वांच्या आशीर्वादात आणि आई वडिलांची पुण्याई आई वडिलांच्या पुण्याईमुळे संतांचे आशीर्वाद आई वडिलांच्या पुण्याईमुळे मी पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे जीवनामध्ये भरारी घेतली आहे. धन्यवाद महाराज. खरं तर मानदेश भूषणशी बोलताना सर्वच प्रश्नाला तुम्ही उत्तरं दिलेली आहेत आणि नाचू कीर्तनाच्या रंगीमध्ये जो जीवनाचा प्रवास आहे तो तुम्ही खरं तर प्रेक्षकांना सांगितलेला आहे. मला मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण हरी.